नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण विशेष चालू घडामोडीविषयी माहिती पाहणार आहे. बघा, भारतीय महिला कप्तान ज्या आहेत हरमनप्रीत कौर यांच्या नावाने किंवा त्यांच्या नावाने स्टँडचं नामकरण करण्यात आलेले आहे नवी दिल्ली या ठिकाणी. या स्टँडला पिंक स्टँड असं म्हणलं जाणार, पिंक स्टँड. आणि त्यांच्या नावाने याचं काय करण्यात आलेलं आहे, या स्टँडचं नामकरण करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी क्रिकेटचे सामने तसेच फुटबॉलचे सामने जे आहेत ते भरवले जाणार आहेत. मग याच्याविषयी आपण आजच्या भागामध्ये माहिती पाहणार आहे. बघा, भारताचा पहिला महिला ठरले पिंक स्टँड हरमनप्रीत कौर या भारतीय महिला क्रिकेटच्या काय आहेत, कर्णधार आहेत. त्यांच्या नावाने नामकरण या स्टँडचं करण्यात आलेलं आहे आणि याला पिंक स्टँड असं नाव देण्यात आलेलं आहे. तसंच हरमनप्रीत कौर या त्यांचं काय असणार आहे, नाव असणार आहे. मग हे स्थळ किंवा स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? द्वारका, नवी दिल्ली या ठिकाणी आहे. द ओमॅक्स स्टेट स्टेडियम. द ओमॅक्स स्टेट स्टेडियम. क्रिकेट सोबत या ठिकाणी मी सांगितलं फुटबॉलची काय आहे, सुविधा आहे. मग एकूण आसन क्षमता किती आहे? 30,000. एकूण आसन क्षमता किती आहे? 30,000 इतकी आहे. आणि या पिंक स्टँडची आणि याच्यामध्ये महत्वाचं 1,500 जागा महिलांसाठी काय ठेवण्यात आलेल्या आहेत, राखीव ठेवण्यात आलेले आहेत. 1,500 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. खास वैशिष्ट्य काय, हरमनप्रीत कौर भारतातील पहिल्या महिला क्रिकेटपटू आहेत की या स्टँडला त्यांचं काय करण्यात आलेलं आहे, नाव देण्यात आलेलं आहे. आता याची आपण सविस्तर माहिती पाहणार आहे. बघा, भारतातील पहिला पिंक स्टँड कोणाच्या नावाने रे? हरमनप्रीत कौर यांच्या नावावर तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये नाव काय, हरमनप्रीत कौर पिंक स्टँड असं देण्यात आलेलं आहे. ठिकाण द्वारका, नवी दिल्ली या ठिकाणी. स्टेडियमचं नाव काय आहे? द ओमॅक्स स्टेट स्टेडियम. काय आहे? द ओमॅक्स स्टेट स्टेडियम हे नाव आहे स्टेडियमचं. क्षमता 1,500 जागा महिलांसाठी काय आहेत, राखीव आहेत. एकूण 30,000 प्रेक्षक या स्टेडियम मध्ये बसू शकतं. लक्षात ठेवा, क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळांसाठीचे दिल्लीतील दुसरे मोठे स्टेडियम आहे. दिल्लीतील काय आहे, मोठे स्टेडियम आहे. आणि याच्यामध्ये हरमनप्रीत कौर यांच्या नावाने स्टँडला काय करण्यात आलेलं आहे, नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढं आता बघा, महिला सशक्तीकरण. खेळाच्या मैदानामध्ये महिला प्रेक्षकांची संख्या जी आहे, या महिला प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित आणि आरामदायक वातावरण देण्यासाठी या अ, 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 जे स्टेडियम आहे याची काय आहे, संकल्पना राबवण्यात आलेली आहे. आणि म्हणून हरमनप्रीत कौर यांचं या स्टँडला काय करण्यात आलेलं आहे, नाव देण्यात आलेलं आहे. ऐतिहासिक सन्मान. मग जर आपण पाहिलं तर हरमनप्रीत कौर ज्या आहेत या भारतातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत की एखाद्या स्टेडियम मधील स्टँडला त्यांचं काय करण्यात आलेलं आहे, नाव देण्यात आलेलं आहे. पुढं मल्टीपर्पज स्ट्रक्चर. हे स्टेडियम जर आपण पाहिलं तर मी सांगितलं क्रिकेट बरोबर फुटबॉल जो खेळ आहे या फुटबॉलसाठी वापरलं जाणार आहे. आणि दिल्ली मधलं क्रीडा क्षेत्रामधील हे दुसऱ्या क्रमांकाचं मोठं काय ठरणार आहे, स्टेडियम ठरणार आहे. मग आजच्या भागामध्ये आपण या स्टेडियम विषयी माहिती पाहिलेली आहे. तसंच पुढच्या भागामध्ये आपण जो पाहण्यासाठी देणारा सर्वोच्च पुरस्कार आहे, या पुरस्काराविषयी काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. मागच्या भागामध्येच मी सांगितलं की पुरुषोत्तम रेणुशे नावाने मी फेसबुक पेज तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये दररोजच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार आहेत. तशाच विशेष चालू घडामोडी त्या परीक्षेच्या दृष्टीने हमखास विचारल्या जाणार याविषयी या पेजवर माहिती दिली जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम रेणुशे सर्च करून हे फेसबुक पेज नक्कीच काय करा, फॉलो करा. त्याचा येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. थँक्यू.